ही जाळी येते काय आहे? हा धराचा एक मिनिट. हा ट्रान्सपरंटच आहे. ट्रान्सपरंट पण हा. कितीला ही? 400. काही मेन रोडला आलेलो आहे आणि तीच व्हाईट कलरची छत्री शोधते तर ती काय कुठे भेटत नाही. बघू आता कुठे भेटेल. फ्राईड राईस साठी मी आज फ्राईड राईस बनवू. भांडे पण छान भेटतात. नवीन वस्तू लावता इथे तर इथे भांडे आणि तर इथून पीठ दळून आणलं हे आणि ज्वारी आणि काय म्हणतात नागली आणि मी ना पावसाळ्यामध्ये कसं पिठाला कधी कधी मॉइश्चर वगैरे लागतं किंवा आपले ओले हात. माझे ओले हात तर नाही लागत, मी आधी काढून घेते पीठ. पण मग तरी माझ्या मम्मीने सांगितलं होतं रिकामी काळी पिठी आहेच ना. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली झूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता 3-4 दिवस इतका म्हणजे पाऊस लगातार होता ना, तर इतका पूर आलेला. तर तेच गावात पण आम्हाला काम आहे मेन रोडला वगैरे आणि म्हटलं इथं पूर पण बघू. आणि विहान की आला तर घरीच थांबताय. म्हटलं चला जाऊ फिरून येऊ, थोडा टाइमपास. आणि इथे मी असं जॅकेट घातलेलं आहे आणि छत्री पण घ्यायची मला एक. बघू आता मिळते की नाही. मला जशी पाहिजे तशी छत्री. आणि बाकी एकदम काम आहे. म्हटलं चला जाऊ फिरून येऊ. तर तेच पाऊस येतोय आता. बघू आता थोडासा पाऊस कमी झाला की निघू आम्ही, कारण रिमझिम रिमझिम चालूच आहे पाऊस. नेमकी आम्ही निघायच्या वेळेसच पाऊस पडतो आणि जेव्हा आम्ही आवरलेलो नव्हतो तेव्हा मस्त कोरडं होतं, थोडंसं ऊन पडलेलं होतं. आणि जेव्हा निघायचं ना त्यावेळेसच पाऊस पडतोय. आणि मी दळण करून ठेवलेले ते पण दळून आणायचे तर जायचं होतं घेऊन. पण आता पावसामुळे काही नेता येत नाही. आता रात्री म्हणजे संध्याकाळी जाऊ आम्ही. गाडीमध्ये मोठीच गाडी घेऊन जावं लागेल. तर तेच चला आता आम्ही निघतो आणि कियारा आणि विहान इथेच राहणार. चलो विहान, काय आणायचंय का तुला? काय नाही. कियारा तुला काय आणायचं? लॉलीपॉप. बरं. मला तर पैसे नाही लागणार असेल दादा. असं राज फिरायचं खूप तिकडे तिकडे. कसं ना पाणी रस्त्यात वाहते. हा ना, त्याला खूप आवडला. दाखवेला का व्हिडिओ त्याला. ओ माय गॉड, असं करून टाकली. पूर किती आलाय. नाही भरली नाही जाता येणार पुढे आपल्याला. याची नदी वाहते डायरेक्ट पाणी. ते मुलं पहा पाहणे कसे खेळताय. हा ना, मला भीती नाही वाटत. तेवढं पाणी पाहते वरती खांब आपण मी फोटो काढलेला. हे पुन्हा भरून गेलं ते पुढचं. पाणी लागले ते. काही मेन रोडला आलेलो आहे आणि तीच व्हाईट कलरची छत्री शोधते तर ती काही कुठे भेटत नाही. बघू आता कुठे भेटेल.
वीर क्लास कशी मिळते का? हा किती पर्यंत जाते? 150 रुपये. 150. आणि छोट्या मुलांची का? आमची पण आहे. नाही हे साईज असते. ही साईज असते. असते का? नाही तो कपडा फोल्ड होत नाही. ही जाळी येते. हे काय आहे? हे नाही कपडा लाव ना, लाव. हा धराचा एक मिनिट. हा ट्रान्सपरंटच आहे. ट्रान्सपरंट पण. Black shade. हा पुढे टाकली. कितीला ही? हे 400. 400. पण भारी आहे. व्हाईट काय होईल त्याच्यामध्ये ना? याच्यात शेडच एक आलं, बाकी राहिलं तू. हा. 12 पीस लावून ठेवते ना. हा चांगली मला येईल ना मला पण. हा तुझ्या पुरता. आणि मला छत्री भेटलेली आहे गुलशन स्टोर मध्ये. खूप छान छान घेतला आहे त्यांच्याकडे. वेगवेगळ्या एकदम डिझाईन बघू शकता. घरी आलो इतका पाऊस ना जास्त फिरताच नाही आलं. पण मला जी छत्री पाहिजे होती ती भेटली, पण अशी भेटली ह्या पद्धतीची. तर ते म्हणे अशीच भेटेल ती, अशी छोटीवाली नाही भेटणार. पण मग घेऊन टाकली. मस्त मला फोटोज वगैरे रील्स काढण्यासाठी मी घेतलेली खास. आलं निघून कंटिन्यू पाऊस येत, कंटिन्यू पाऊस चालू होता. तर असं चला चहा ठेवायचं आता मला. आणि रेनकोट घालून गेलो, थोडं सुद्धा भिजलो नाही. मस्त वाटतं रेनकोट घालून फिरायला, छान असं म्हणजे गाडीवर फिरायला इतकं भारी वाटतं. माझ्या इथे इतका पूर आलेला आहे विहान, इतका पूर आलाय गंगेला डेंजर. तुला मी फोटो व्हिडिओ दाखवेल. आता विहानला मी जे जे व्हिडिओ काढे ना तर ते दाखवेल. इतकं पाणी होतं रस्त्यावरून, असं वाहत होतं. त्याच्यातून आम्ही गेलो होतो. तर इथे ना मी आता आईंसाठी चटणी बनवून घेतली. म्हणजे त्यांना कधी भूक लागली ना खातात त्या. इथे इतका छान वास येतोय, मस्त अशी झाली. विहानला आवडली होती खुलाशी चटणी. खाशील पोळी मधून तुला डब्यात देईल तर. हो भारी लागते ना. हो ते भारी लागते. भरपूर सारी अशी चटणी केली आणि एवढी तर खुलासणी अजून बाकी आहे. तर तुम्हाला दाखवलंच आहे मी कशी केली ती. तर त्याच्यात भरून मला ना काठीची पण नाही आणायची याला मोठी. बघीन आता जमलं तर आज घेईल, कुठे भेटली तर जवळ. नाही तर मग संगीतलाच भेटतात, नाही तर स्टार मॉलला भेटतात. जशा मला लागतात ना बरण्या तशा तिकडेच भेटतात. तर आता ही आईंसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी देते. मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम चटणी केली. नाही तर माझ्या मम्मीला सगळ्यात भारी चटणी येते खुलासणीची. ती कशी करते काय माहिती, पण मी ना बघून बघून केली युट्यूब वरून. आता चांगली झाली आहे आणि नेमकी उपवास होता त्याच्यामुळे खाता नाही आली मला. पण बियांनी खाल्ली आणि वैभवनी पण खाल्ली, त्यांना आवडली. तर ही आता आईंसाठी बियांना द्यायला लावते. की याला भूक लागते, दूध बिस्किट देते. आणि ते दळण करून ठेवलेले या साईडला, तर ते पण आता दळून आणायचं आहे. चल. आणि 2 दिवस घ्यायच्या होत्या फ्राईड राईस साठी. मी आज फ्राईड राईस बनवून. भांडे पण छान भेटतात, आता नवीन मसाला होता इथे. तर इथे भांडे आणि जाळ्या आपल्या खूप छान भेटतात कमी रेंज मध्ये. मोठ्या याची जाळी हे बघू शकत आहे तशी किसमी. आता हे सगळं स्टॉक काढून नवीन लावतील ते. हा ही तर बघू शकतात बटाट्याचे किस वगैरे करायला इथे खूप ऑप्शन आहे. चीज कुठे ओरिओ? लागतं ना कसं. ए बरणी बा लोणचं भरायचंय आपल्याला कधी कधी. हा ना कुठे ग्लास. नाहीच आहे ग्लास पण.
बाजूच्या याच्यात असेल त्याला बाजूच्या याच्यात नाही तिथे तर काहीच नसतं. तिथे किराणा आहे ना. नाही नाही मार्केट भांडे आपण बघितलं नाही. भांडे नाहीये तिथे प्लास्टिक आहे नुसतं. याच्यात भरून जायचं लिक्विड आणि आपण टाकायचं. तर इथे ना दुपारी मी पडदा टाकला होता कारण ना इतका खराब झाला होता खाली. तर बघा रे चांगला निघाला होता ना. आणि खूप मोठा पडदा होता. 4 तासाच्या याच्यावर लावलं कसा निघाला आणि इतका पडदा निघाला. तर आमचे हे पडदे खूप आवडतं सगळ्यांना. चांगला निघाला का नाही कोणत्या साईडला होतं खराब झालं होतं. इथं वरती खाली खाली साईड चांगलं निघालं. तर पूर्ण ना खाली असं खराब झाला होता. काळा झाला होता काळा पूर्ण. एकदम मस्त निघालेला आहे. गरम पाण्यात तो पण घेतला आणि वाळून निघाला. तर ना आता मी तो बाहेर नाही टाकणार घरातच टाकून देते इथे बेडवर. तर चला आता पीठ वगैरे भरून ठेवायचं आहे म्हणते. तर इथून पीठ दळून आणलं हे आणि ज्वारी आणि काय म्हणतात नागली. आणि मी ना पावसाळ्यामध्ये कसं पिठाला कधी कधी मॉइश्चर वगैरे लागतं किंवा आपले ओले हात माझे ओले हात तर नाही लागत मी आधी काढून घेते पीठ. पण मग तरी माझ्या मम्मीने सांगितलं होतं रिकामी काळी पिठी आहेच ना अशा त्या ठेवायच्या त्याच्याने काहीच जाळ वगैरे काहीच लागत नाही किंवा काहीच नाही. तर मग मी ते ठेवते. नाही तर मी पहिले लवंग टाकायची आणि तेजपत्ता टाकली त्याच्याने पण खूप फरक पडतो. तर आधीच मी टाकायला पाहिजे होतं पण मग आता सांगते तुम्हाला. तर मग मी तेव्हापासून काडीपेटी ठेवते. काडीपेटी किंवा मग पेपर न्यूजपेपरचा एखादा तुकडा खाली तर ते सुद्धा ठेवू शकता तुम्ही. तर मी काडीपेटी ठेवते. नाही तर मग मी तेजपत्त्याचं पान ठेवायची कधी तेव्हा. तर आता मम्मीने सांगितल्यापासून काडीपेटी तर बघू शकता असे याच्यात काडीपेटी टाकलेली आहे. आणि असं पीठ खरं खालीच ठेवायला पाहिजे होतं पण लक्षात नाही माझ्या. भरून झालेलं आहे आपलं पीठ. थोडं थंड होऊ देते. गरम आहे इथे. आणि इथे दळलेलं आहे मस्त ज्वारी आणि नागली मस्त भाकरी करणार. आता बाजरीचं कसं दळून आणायचंय. आणि इथे आज स्वयंपाकामध्ये केलेला आहे जिरा राईस. नंतर इथे डाळ आहे सकाळी केलेली तुरीची डाळ. आणि इथे स्पेशल केलेलं आहे आज फ्राईड राईस एग फ्राईड राईस बघू शकता असा. तर एग फ्राईड राईस केला कारण सकाळी उपवास सोडला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी म्हटलं काय करावं तर मग डाळ राईस होतं. डाळ आणि राईस इथे म्हणजे जिरा राईस केला आणि इथे फ्राईड राईस केलेला आहे. तर असं होतं माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आय होप आवडला असेल ब्लॉग वगैरे. आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तो तुमची काळजी घ्या. बाय बाय.